नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दैनिक अकॅडमी पुण्याच्या वतीने अधिकारी संवाद मालिकेमधील हे पुढचं पुष्प त्या ठिकाणी गुंफण्यात येत आहे. निश्चित धीरज 2021च्या बॅच मधून PSI पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन अकॅडमीच्या वतीने तुमचं. धीरज, तुमच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी मित्रमैत्रिणींना एक संदेश द्यावासा वाटतोय की तुम्ही निश्चितच तुमच्या ग्रुपमध्ये आकाश होता, प्रमोद आहे, संतोष आहे, यांना तुम्ही मार्गदर्शन केलंय, थोडीशी लिडरशिप तुम्ही दाखवली तिथं. तुमच्याकडे बघून ही विद्यार्थी मित्र मैत्रिणी तुम्ही पुढे दिलात. तसंच आता आपल्याला ह्या 4 विद्यार्थ्यांच्या ऐवजी आता महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांना थोडंसं तुम्ही काय मार्गदर्शन कराल, एकंदरीत या प्रवासाबद्दल काय सांगाल? हो सर, नक्कीच. मला नवीन जे विद्यार्थी तयारी करतायत त्यांना मार्गदर्शन करायला आवडेल. नवीन मुलं ज्यावेळेस या स्पर्धा परीक्षेत उतरतात त्यावेळेस सर तयारी किंवा या एक्झाम बद्दलची माहिती कमी असते. तर सुरुवातीला नवीन मुलांनी या स्पर्धेबद्दल माहिती की आपण कोणत्या पदासाठी एक्झाम देतोय, त्या पदाची प्रोसेस काय आहे, तर याबद्दल माहिती करून घ्यावी. आयोगाचे जुने प्रश्न असतात ते इतके इम्पॉर्टंट आहेत की आयोग कोणत्या पद्धतीनं तुम्हाला अप्रोच करते हे तुम्हाला आयोगाचे जे PYQ आहेत त्या माध्यमातून आयोगाचं खरं रूप तुमच्या समोर येतं. तर जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव, एक्झामची परिपूर्ण माहिती आणि तुमची 100% देण्याची तयारी या माध्यमातून तुम्ही या परीक्षेत जर उतरला तर निश्चितच लवकर यश मिळू शकते. तुम्ही सातत्याने पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा देताय. अगदी मागच्या अटेम्प्टला सिलेक्टेड, रिकमेंडेड बट नॉट रिकमेंडेड या पद्धतीनं तुम्हाला आलं होतं. अगदी अशा या क्षणावरनं तुमचं एक मोरल कुठेतरी डाऊन झाला असेल. हे अपग्रेड करण्यासाठी काय केलं तुम्ही? हो सर, नक्कीच. 2017चा रिझल्ट होता. अक्षरशः समजत नव्हतं की रिझल्ट गेलाय काय आलाय, कारण 237 मार्क होते, कट ऑफ पण होता, पण माझं नाव नव्हतं रिकमेंडेशनच्या लिस्टमध्ये. तरी सुद्धा सर परिस्थिती ऍक्सेप्ट केली. मित्रमंडळी खूप सपोर्टिव्ह होती, घरच्यांनी खूप सपोर्ट केला की असू दे, झालंय, तू आता 1च मार्क कमी, पुढच्या अटेम्प्टला सुरुवात कर. सर मग पुन्हा काय केलं की नव्याने बघितलं की मेन्सला कुठं कुठं कमी पडलो, मुलाखतीला कुठं पडलो. मला निश्चित सांगायला आवडेल की त्या वर्षी मला 23 होते, मात्र या वर्षी मुलाखतीला 26 मार्क पडले आणि माझं लिस्टमध्ये सिलेक्शन झालं. तर झालेल्या चुका सुधाराव्या, ॲटिट्यूड खूप पॉझिटिव्ह ठेवा, कारण कसं होतं की कोणा ना कोणाचं राहणार आहे, तर त्यातून पुन्हा उभारी घ्या. तुमच्या प्रयत्नांवर जर तुमचा यश असेल, घरच्यांचा पाठिंबा असेल आणि मित्रांचा सपोर्ट या क्षेत्रातल्या, आणि अकॅडमी असेल, सर असतील, सरांकडेच मॉक दिला होता, सरांनी सुद्धा खूप पॉझिटिव्हली मदत केली होती. तर या गोष्टींमधून जर पॉझिटिव्ह राहिला तर यश मिळून येतं. आणि माझं सगळ्यांना हाच हे राहील की यश मिळवा, यशासारखं दुसरं काही नाहीये. स्पर्धा परीक्षा असं म्हटलं जातं की सापशिडीच्या खेळासारखं. तुमचं तर असं झालं की 1 वर्ण 99 पर्यंत गेलात आणि पुन्हा सापाच्या तोंडात जाऊन पुन्हा 0वर आल्यासारखा प्रवास उलटा झाला. या सगळ्या प्रक्रियेमध्ये आई वडिलांचं योगदान कसं आहे नेमकं या प्रक्रियेमध्ये? हो सर, माझे आई वडील जास्त शिकलेले नाहीयेत. आईनं जवळपास 10-12 वर्ष वीटभट्टीवर काम केलेलं आहे. वडील माझे ट्रक ड्रायव्हर आहेत. त्यांना या क्षेत्राबद्दल जास्त माहित नाहीये की MPSC काय आहे, पूर्व मुख्य इंटरव्ह्यू काही नाही, झालं का, नोकरी लागली का, नाही लागली, प्री पास झालं, असू दे, अभ्यास कर. त्यांचा माझ्यावर प्रचंड विश्वास होता, कारण माझ्या अभ्यासाचे जे वेळ असायचे किंवा मी अभ्यास ज्या पद्धतीनं करायचो, त्यांनी मला पूर्ण विश्वास दिला होता की तू कर, तुझ्यामध्ये जर तुला जे या क्षेत्रामधून नोकरी करायची आहे. त्यांचा पूर्ण पाठिंबा होता आणि त्या पाठिंब्यामुळे मला एक म्हणजे सपोर्ट पाठिंबा असायचा, सकारात्मकता असायची की आपल्याला हे काही माहित नसताना सपोर्ट करतायत. त्यामुळं मग माझा एक अप्रोच असायचा की आपण आई वडिलांना फसवायचं नाही, स्वतः पूर्ण प्रामाणिक प्रयत्न करायचे. थोडंसं लेट झालं, पण मी जे काही आई वडिलांनी जो विश्वास दाखवला तर तो सार्थ केल्याचा मला आनंद आहे. देर आहे दुरुस्त आहे. पण धीरज, मला एक सांगा की या सगळ्या प्रक्रियेमध्ये तुम्ही जे अभ्यास केलाय, या आता तुम्ही राज्यसेवेला पण आहात, तर तुमच्यासारखेच बरेच विद्यार्थी मित्र आता कंबाईनच्या माध्यमातून सिलेक्शन झालेले आहेत. तुमच्याच बॅच मधले बॅचमेट असतील. 2020ची जी मुलं आता नाशिकमध्ये ट्रेनिंग घेत आहेत ती, 2021ची मुलं ही राज्यसेवेची तयारी करतायत. तुम्ही पण राज्यसेवेची तयारी करताय. या अभ्यासाचा राज्यसेवेच्या आता पूर्व परीक्षेला, मुख्य परीक्षेला कसा फायदा करून घेता येईल आपल्याला? हो सर, नक्कीच. जर आपण पूर्व परीक्षेचे विषय पाहिले 6, इतिहास, भूगोल, जिओग्राफी, जो काही GS चा पार्ट आहे तो सुद्धा राज्यसेवेला आहे. एवढंच आहे की राज्यसेवेचा अप्रोच थोडासा वास्ट आहे किंवा प्रश्नांची जी संख्या आहे
ती सेम आहे, मात्र प्रश्नांचा जो स्वरूप असतं त्याच्यामध्ये 4 लाईन्स वगैरे क्वेश्चन राज्यसेवेला असतात. तर माझं जे काही कंबाईनचे विद्यार्थी पास झालेले आहेत आता, तर सगळ्यांनी प्रयत्न करावा, जो काही आता वेळ भेटणार आहे त्याच्यामध्ये राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेचा अभ्यास चांगला करावा, तसेच मुख्य परीक्षेचा अभ्यास करून त्यातून नक्की यश संपादन करावं. याच्यापेक्षा उलटा प्रश्न असा पण आहे मित्रांनो, की काही मॉकमध्ये तुमच्यासोबतच काय झालं की युपीएससी 2दा मेन्स दिली, एक इंटरव्ह्यू झालाय, 2 इंटरव्ह्यू झालेत, राज्यसेवा 2 इंटरव्ह्यू झालेत आणि कंबाईनची प्री निघत नाही त्यांची. ही एक समस्या आहे. मग युपीएससी प्री निघते पण कंबाईनची प्री निघत नाही, मग असा काय अप्रोच मधला काय फरक आहे असा? हो सर, नक्कीच. कंबाईन असेल, राज्यसेवा असेल, प्रत्येक परीक्षा वेगळी, प्रत्येक परीक्षेची डिमांड वेगळी. त्यासाठी तुम्हाला ती एक्झाम कोणत्या पद्धतीने कंडक्ट केली जाते, त्या एक्झामच्या पूर्व परीक्षेचे मागचे जे प्रश्न आहेत त्यांचा अभ्यास असणं गरजेचं आहे. त्यामुळे माझं एक सांगणं आहे की जी एक्झाम देणार आहे, कंबाईन देणार असेल तर त्या कंबाईनच्या मागचे 5 वर्षाचे प्रश्न किंवा राज्यसेवा देणार असेल तर त्या विषयाचे प्रश्न नक्की पाहून घ्या, त्याच्यातून पेपर सोडवा आणि झालेल्या चुका दुरुस्त करा, नक्की यश भेटेल. नक्की. तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी इंटरव्ह्यूला खूप चांगले मार्क आहेत धीरज. 26 मार्क तुम्हाला यावेळेस वन ऑफ द मला वाटतं हायएस्ट आहेत धीरज या ठिकाणी. त्याबद्दल त्यांचं निश्चितच अभिनंदन केलं पाहिजे, कारण विद्यार्थी मित्रांना 16 पासून ते 27 पर्यंत मार्क मिळालेले आहेत. 26 वन ऑफ द टॉपर इन इंटरव्ह्यू आहेत तुम्ही. तर इंटरव्ह्यूची तयारी अशी ओव्हर द नाईट होत नाही. तुम्ही कशी तयारी केली अशी एकंदरीत तुमच्या या अभ्यासक्रमाच्या तयारीपासून इंटरव्ह्यूची तयारी म्हणून अशी काही कशी केली तुम्ही वेगळी? नक्कीच सर, यापूर्वी मी PSIचा 1 आणि राज्यसेवेच्या 2 मुलाखती दिल्या होत्या. तर मला एक बेसिकली काय विचारलं जातं किंवा कशा प्रश्न, जे काय आपला बायोडेटा जो आयोगाकडे आपण दिलेला असतो त्या अराउंडच प्रश्न असतात. त्यामुळे मला असं भीती नव्हती की आउट ऑफ काहीतरी विचारतात वगैरे. मात्र यावेळेस मी एक वेगळं करायचं ठरवलं की जो आमचा ग्रुप होता, मी भोसरी स्पर्धा परीक्षा केंद्रात अभ्यास केला, तिथं आम्ही एका अभ्यासिकेतून 5 जण मुलाखती लावतो. तर आम्ही पहिल्यांदा ग्रुप केला, त्यानंतर आम्ही पेपर रिडिंग असेल, त्याच्यातून आम्हाला चालू घडामोडींविषयी माहिती मिळायची. त्यानंतर आम्ही 4 ते 6 असा डिस्कशनचा टाइम ठरवला होता की जे काही आपण दिवसभर वाचले त्याचे मुद्दे एका पाठोपाठ एक कसे, जे महत्वाचे मुद्दे ते कसे व्यवस्थित सांगता येतील, बोलण्याची प्रॅक्टिस, ह्या गोष्टी अगोदर करून घेतल्या. तसेच स्वतःच्या प्रोफाईलचा जो डाटा आहे, बायोडाटा, स्वतःचे घरची परिस्थिती, शिक्षण या विषयीचे क्वेश्चन कलेक्ट केले, जे काही मागच्या वर्षीच्या ट्रान्सक्रिप्ट होत्या त्यातून या सगळ्यांचं कलेक्शन झाल्यानंतर नोटबुक तयार केली, त्याची रिव्हिजन केली आणि जशा काही तारखा जाहीर झाल्या त्यानंतर आम्ही मॉक द्यायचं ठरवलं. त्याच्यानंतर आम्ही मग युनिक अकॅडमीमध्ये मॉकला आलो. तर आम्हाला ज्या गोष्टी आम्ही प्रिपेअर केल्या होत्या त्या गोष्टी एकदम मुद्देसुद्धा यायला लागल्या. त्याच्यातून इतका आत्मविश्वास वाढला की आम्ही पूर्ण याच्या तयारीने मॉकला गेलो. ज्या दिवशी माझा 13 मार्चला इंटरव्ह्यू होता आयोगामध्ये, ज्यावेळेस आम्ही गेलो तर ज्यावेळेस आम्ही आयोगाच्या मुलाखत रूम मध्ये एंटर केला आणि तिथून जो काही मुलाखत झाली तर ती पूर्ण तयारी अक्षरशः सुरुवातीपासूनची शेवटची थँक्यू सर आणि हॅव अ नाईस डे म्हणून बाहेर पडेपर्यंत पूर्ण तयारी झाली होती. कॉन्फिडन्स एवढा आला होता की मार्क येणार आणि आपण यातून सिलेक्ट होऊ. अगदी प्री प्लॅन पद्धतीनं तुम्ही नियोजन केलं असं म्हणता येईल आपल्याला. म्हणजे मुलाखतीची तयारी देखील हातात पुस्तक घेतल्यापासून विद्यार्थी मित्रांना करता येते. मला कल्पना आहे की तुम्ही 4 मित्र एकत्र यायचे, आपण तुमचे मॉक घेतल्यानंतर व्हिडिओ शेअर केलेले आहेत, एकमेकांना दाखवलेले आहेत. निश्चितच या सगळ्या प्रक्रियेमधून राज्यसेवेला तुम्ही मुख्य परीक्षेला आहात. जसं त्या ठिकाणी एका गव्हर्नमेंट बद्दल आपण म्हणतोय की प्रो इन्कम्बन्सी फॅक्टर आहे, या परीक्षेचा तुम्हाला निश्चितच याचा राज्यसेवेच्या मुख्य पूर्व परीक्षेला आणि मुख्य परीक्षेला फायदा होईल. धीरज, वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन मित्रा. आणि भविष्यामध्ये असंच राज्यसेवा आणि युपीएससीच्या माध्यमातून देखील IPS ग्रेड मिळावी भविष्यामध्ये. हार्दिक शुभेच्छा. विद्यार्थी मित्रांनो, द युनिक अकॅडमीच्या माध्यमातून ही प्रक्रिया अशीच कंटिन्यू राहणार आहे. तोपर्यंत मित्रांनो, धन्यवाद.